आपण दररोज आपल्या ताटात अन्न घेतो, पण ते अन्न पिकवणारा देशाचा पोशिंदा आज कोणत्या मरण यातना भोगत आहे याची आपल्याला जाणीव आहे का? एकाच देशात राहणाऱ्या दोन लेकरांना दोन वेगवेगळे न्याय कसे असू शकतात? एका बाजूला उद्योगपती आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मखमली व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या नशिबी मात्र आश्वासनांचे गांजर आणि उपेक्षेचा चिखल। देशातील या सर्वात मोठ्या अन्यायाची स्फोटक कहाणी आणि सरकारी धोरणांमधील भयानक दुजाभाव आज आपल्या समोर मांडत आहेत देशोन्नतीचे मुख्य संपादक आणि लोकनेते प्रकाश पोहरे त्यांच्या प्रहार या अत्यंत निर्भीड स्तंभातून। पाहूया थेट शेतकऱ्यांच्या काळजाला हात घालणारा हा विशेष वृत्तांत। देशोन्नतीचे मुख्य संपादक आणि लोकनेते प्रकाश पोहरे यांनी आपल्या प्रहार या स्तंभातून देशातील सर्वात मोठ्या अन्यायाची स्फोटक कहाणी मांडताना थेट सवाल उपस्थित केलाय की एकाच देशातील दोन लेकरांना दोन वेगवेगळे न्याय कसे दिले जाऊ शकतात। त्यांनी स्पष्ट केलंय की आज देशात उद्योगांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेसची व्यवस्था दिमतीला हजर आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी ईज ऑफ फार्मिंग हे आजही केवळ एक स्वप्नच राहिलंय। उद्योगांना कर सवलती, सेज पॅकेज, अनुदाने, स्वस्त जमीन, स्वस्त वीज आणि निर्यात प्रोत्साहन यांसारख्या अनेक सवलती दिल्या जातात, मात्र शेतकऱ्यांना मिळणारे अगदी अल्प अनुदान सुद्धा व्यवस्थेकडून मोफतखोरी म्हणून हिणवले जाते, असा थेट आरोप त्यांनी केलाय। जेव्हा कुठल्या उद्योगपतीला उद्योग उभारण्यासाठी किंवा रस्त्यांसाठी जमीन लागते, तेव्हा शेतकऱ्यांच्याच जमिनी अधिग्रहित केल्या जातात आणि त्याकरता केवळ नाममात्र मोबदला दिला जातो। एवढेच नव्हे तर शेतमालाचे दर वाढले की सरकार लगेच आयात खुली करते, निर्यात बंदी आणि साठा बंदी लावते। याचा अर्थ असा की जेव्हा शेतकरी चार पैसे नफा कमवू लागतो, तेव्हा स्वतः सरकारच त्याच्या विरोधात उभे राहते, असे विदारक वास्तव त्यांनी मांडलंय। प्रकाश पोहरे यांनी देशातील या सर्वात मोठ्या अन्यायाचा पाढा वाचताना म्हटलंय की देशात आज सर्वात मोठा अन्याय जर कोणावर होत असेल तर तो शेतकऱ्यांवर होतोय, कारण शेतकरी केवळ निसर्गाशी लढत नाही तर सरकारी धोरणांतील दुजाभावाशीही रोज झुंज देतात। एका बाजूला उद्योग आणि शहरांसाठी वेगळी व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला शेती आणि शेतकऱ्यांसाठी वेगळे नियम, हीच आजच्या भारताची कटू वास्तवता बनली आहे। उद्योगपती आपल्या उत्पादनाची किंमत स्वतः ठरवतो, पण जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी स्वतः घाम गाळून पिकवलेल्या मालाचा भावही ठरवू शकत नाही, ही मोठी शोकांतिका आहे। जेव्हा पेट्रोलियम कंपन्यांना तोटा होतो म्हणून त्या ओरड करतात, तेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव 10 दिवसात 4 वेळा वाढवून दिले जातात। खत कंपन्यांना खतांचे भाव वाढवून दिले जातात आणि गॅस कंपन्यांचा नफा घटला तर सिलेंडरचे दर वाढवून दिले जातात। मात्र सरकारी धोरणामुळे शेती तोट्यात जाऊन लाखो शेतकरी आत्महत्या करत असतानाही सरकार शेतमालाला साधा उत्पादन खर्च सुद्धा द्यायला तयार नाही। यावरून या देशात कंपन्यांचे नुकसान ही राष्ट्रीय चिंता ठरते, पण शेतकऱ्यांचे नुकसान ही केवळ त्यांची वैयक्तिक समस्या समजली जाते, असा घणाघात त्यांनी केलाय। धोरणात्मक दुजाभावाचा हा चेहरा आणखी भयानक असल्याचे सांगताना त्यांनी लँड सीलिंग ऍक्टचा म्हणजेच कमाल जमीन धारणा कायद्याचा दाखला दिलाय। शेतकऱ्यांवर हा कायदा लागू करून एका शेतकऱ्याने किती जमीन ठेवावी हे सरकार ठरवते, ज्यानुसार कोरडवाहू जमीन 54 एकर आणि ओलिताखालील जमीन 18 एकर पेक्षा जास्त शेतकरी ठेवू शकत नाही। त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय की शेतकरी काय टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांच्यापेक्षा मोठा झालाय का? शेतकऱ्यांच्या बापजाद्यांनी मोठ्या काटकसरीत राहून आणि कष्टाने वाढवलेल्या शेकडो एकर जमिनी सरकारने 1960 साली 54 एकरांचा लँड सीलिंग ऍक्ट लावून काढून घेतल्या। आज या कायद्याला 66 वर्षे झाली असून जर एखाद्या शेतकऱ्याला 2 मुले असतील तर पिढ्यानपिढ्या होत गेलेल्या जमिनीच्या तुकड्यांमुळे कोणेकाळी जमीनदार असलेल्या कुटुंबातील चौथी वंशज पिढी आज केवळ 3 एकरांवर येऊन अल्प भूधारक झाली आहे। या उलट शहरातील बिल्डर, उद्योगपती किंवा व्यापाऱ्यांनी किती घरे, मॉल, प्लॉट किंवा मालमत्ता विकत घ्यावी किंवा कारखान्याने लेआउट टाकावे त्यावर कोणतीही मर्यादा नाही। मग हे कायदे फक्त शेतकऱ्यांसाठीच का, असा सणसणीत सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दुसऱ्या दुजाभावावर बोट ठेवताना त्यांनी स्पष्ट केलंय की धरणे हे सिंचन प्रकल्प म्हणून बांधली जातात, ज्या जमिनी शेतकऱ्यांच्या बुडतात, घरे उद्ध्वस्त होऊन शेतकरी विस्थापित आणि देशोधडीला लागतात। धरणात जाणारे पाणी शेतकऱ्यांच्या शेतातून जाते आणि त्या पाण्यासोबत शेतातील सुपीक माती सुद्धा वाहून जाते, पण दुर्दैवाने तेच पाणी नंतर शहरांकडे वळवले जाते। शेतकऱ्याला पाणी मागितल्यावर पाणी नाही असे सांगितले जाते, मात्र शहरातील लॉन, टॉवर आणि उद्योगांसाठी पाणी नेहमी उपलब्ध असते। हा शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर घातलेला डाका नाही का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे। तिसऱ्या दुजाभावाबाबत बोलताना त्यांनी नमूद केलंय की शहरातील वस्त्यांमध्ये सुरक्षेसाठी पोलिसांची गस्त आणि यंत्रणा सज्ज असते, पण शेतकऱ्यांच्या शेतात रानडुक्कर, नीलगाय, हत्ती, बिबटे आणि माकड पिकांचे नुकसान करतात।
कधी कधी शेतकऱ्यांचे जीवही घेतात, तरीही शेती आणि पिकांच्या संरक्षणासाठी कोणतीही ठोस राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था नाही. शेतकरी आपल्या पिकाचे रक्षण करण्यासाठी रात्रभर शेतात जागतो आणि सकाळी त्यालाच वन्यजीव कायद्याचे धडे दिले जातात. पण मोठ्या कष्टाने वाचवलेल्या पिकाला योग्य भाव सुद्धा सरकार आणि व्यवस्था मिळू देत नाही. याला न्याय म्हणावा की अन्याय, अशी विचारणा त्यांनी केली आहे. चौथ्या दुजाभावाचा उल्लेख करताना त्यांनी कर्जमाफीच्या दुटप्पी धोरणावर कडाडून टीका केली आहे. उद्योगपती जेव्हा हजारो कोटींचे कर्ज बुडवतो तेव्हा NCLT, पुनर्रचना, सेटलमेंट आणि हेअरकट अशा गोंडस नावाखाली त्याचे कर्ज पुन्हा किंवा पुनर्रचित केले जाते. त्याचे नावही गुप्त ठेवले जाते आणि त्याला पुन्हा नवीन कर्जही दिले जाते. केवळ मागील 7 वर्षात 25 लाख कोटी रुपये सरकारने माफ केले किंवा सोडून दिले. पण सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे एखाद्या शेतकऱ्याचे 2 लाख रुपये थकले तर त्या शेतकऱ्याच्या नावाची गावभर जाहीर बदनामी केली जाते. बँकेच्या नोटिसा येतात, नावे वर्तमानपत्र छापली जातात, जमीन जप्तीची कारवाई होते आणि बिल भरले नाही म्हणून वीज कापली जाते. एकासाठी कॉर्पोरेट रेस्क्यू व अनेक सुविधा आणि दुसऱ्यासाठी वसुली मोहीम. हा 2 लेकरांना 2 वेगवेगळ्या न्याय का, असा रोकडा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. देशातील प्रत्येक नागरिकाला दिवसातून 3 वेळा अन्न हवे असते, पण ते अन्न निर्माण करणारा शेतकरी मात्र सर्वात असुरक्षित, कर्जबाजारी आणि अपमानित आयुष्य जगतोय. हा प्रश्न केवळ शेतीचा नसून आर्थिक न्यायाचा, संविधानातील समानतेचा आणि देशाच्या अन्न सुरक्षेचाही आहे, असे सांगत त्यांनी सुरक्षित उत्पन्न विरुद्ध असुरक्षित शेती हा मूलभूत विरोधाभास स्पष्ट केलाय. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दर काही वर्षांनी वेतन आयोग लागू होतात. महागाई वाढली की त्यांचा महागाई भत्ता वाढतो. निवृत्तीनंतर पेन्शनही हमी देते. आरोग्य सुविधा, भत्ते, घरभाडे आणि सुरक्षित नोकरी सर्व काही सुनिश्चित असते. पण देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याच्या उत्पन्नाची कोणतीही हमी नाही. त्याच्या मालाला भाव मिळेल की नाही, पाऊस पडेल की नाही, विमा वीज मिळेल की नाही आणि कर्ज फेडता येईल की नाही याची कोणतीही खात्री नाही. म्हणजेच देशात अन्न निर्माण करणाऱ्याचे जीवनच सर्वात असुरक्षित ठेवले गेलंय. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग आहे, उद्योगांसाठी आर्थिक पॅकेज आहे, पण शेतकऱ्यांसाठी फक्त आश्वासने आणि पंचनामे आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा DA म्हणजेच महागाई भत्ता महागाईनुसार वाढतो, पण शेतमालाला भाव उत्पादन खर्चानुसार वाढत नाही. शेतमालाबाबतच्या या असमान धोरणामुळे उसाला FRP मिळते तर इतर शेतमालाला न्यूनतम समर्थन मूल्य दिले जाते. असा दुजाभाव का, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. शेतकऱ्यांकडून धान केवळ A ग्रेड आणि B ग्रेड अशा 2 वर्गवारीत विकत घेतले जाते. मात्र त्यातील तांदूळ वेगळा केला की त्यालाच चिन्नोर, इंद्रायणी, HMT, कालीमुछ, बासमती, आंबेमोहर, चमेली, सोना मोहर अशी कित्येक वेगवेगळी नावे देऊन 4 पट भावात बाजारात विकले जाते. तीच बाब गव्हाची असून विकत घेताना एकच वाण आणि एकच भाव असतो, पण विकताना मग लोकवण, शरबती, सिहोर, बन्सी, खपली, राधिका, सोनामती अशी अनेक नावे देऊन त्याचे वेगवेगळे भाव बाजारात लावले जातात. सरकार मात्र हमी भावात गहू आणि धान खरेदी करून तो 80 कोटी लोकांना फुकट वाटत आहे. त्यातील निम्मा गहू आणि तांदूळ मग पुन्हा बाजारात 10 ते 12 रुपयात विकला जातो. अशा प्रकारे शेतकऱ्यांचे 100 ते 120 कोटी ग्राहक सरकारच काढून घेते. मग शेतकऱ्यांनी गहू आणि तांदूळ विकायचा कोणाला, असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. औद्योगिक वस्तू मात्र सरकार कमी भावात ना विकत घेत ना कोणाला फुकट देत. मग ही कुठली नीती आहे, असा सवाल त्यांनी केलाय. प्रकाश पोहरे यांनी शेवटी व्यवस्थेवर कडाडून प्रहार करताना म्हटलंय की उद्योगांना बेलआउट पॅकेज मिळते आणि शेतकऱ्यांना मात्र केवळ कर्जमाफीचे गाजर दाखवले जाते. जनतेकडून कराद्वारे जमा केलेला पैसा फक्त शहरातील रस्ते, पाणी, इंटरनेट, मेट्रो आणि पूल यांसारख्या वाहतूक सुविधा युद्ध पातळीवर उभ्या करण्यासाठी म्हणजेच केवळ शहरांचा विकास करण्यासाठी वापरला जातो. मात्र गावातील शाळा बंद आहेत, दवाखाने म्हणजे नरक बनले आहेत, वीज फक्त नावालाच आहे आणि आजही शेतकरी चिखलाच्या रस्त्यावरून आपला माल बाजारात नेतो. शहरातील घरांसाठी स्मार्ट सिटी योजना आहे, पण शेतासाठी स्मार्ट बाजार व्यवस्था आजही अस्तित्वात नाही. देशात चपला आणि बूट वातानुकूलित शोरूम मध्ये विकले जातात आणि जगाचा पोशिंदा पिकवत असलेला भाजीपाला मात्र सडकेवर विकला जातो. उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय, लॉबिंग आणि धोरणे आखली जातात आणि शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र फक्त आंदोलने आणि मोर्चे येतात. उद्योगपतींच्या बैठका पंचतारांकित हॉटेल्समध्ये होतात आणि शेतकऱ्यांच्या सभा मात्र उन्हात रस्त्यावर आणि पोलीस बंदोबस्तात होतात. देशात शेअर बाजार पडला तर त्यावर राष्ट्रीय चर्चा होते, पण शेतमालाचे दर पडले तर ती बातमीही बनत नाही आणि शेतकरी आत्महत्येबाबतही तीच परिस्थिती आहे. शहरातील नागरिकांसाठी ग्राहक संरक्षण कायदे आहे, पण शेतकऱ्यांसाठी कोणताही उत्पादक संरक्षण व्यवस्था नाही. उद्योगांना उत्पादनाशी जोडलेले प्रोत्साहन दिले जाते, पण अन्न उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला उत्पादन वाढवूनही भावपाड धोरण आखून शिक्षा दिली जाते. उद्योगांना नफ्याची हमी देणारी धोरणे आहेत, तर शेतकऱ्यांना तोट्याची खात्री देणारी व्यवस्था आहे.
देशात नोकरी करणाऱ्याच्या पगाराची हमी आहे, उद्योगपतीच्या नफ्याची काळजी आहे, पण अन्नदात्याच्या जगण्याची कोणालाही चिंता नाही। शेतकऱ्याला कोणाची दया नको आहे, सहानुभूती नको आहे, तर त्याला फक्त समान न्याय हवा आहे। कारण ज्या देशात अन्नदाता सुरक्षित नाही त्या देशाचे भविष्यही कधीच सुरक्षित राहू शकत नाही। हेच आजचा शेतकरी आणि ग्रामीण भारत या सगळ्याचे प्रतिबिंब आहे। लोकनेते प्रकाश पोहरे यांनी प्रहार मधून मांडलेला हा रोकडा सवाल आज देशाच्या आणि राज्याच्या धोरणकर्त्यांना विचार करायला लावणार आहे। या निर्भीड आणि ज्वलंत विचारांवर तुमची प्रतिक्रिया काय आहे? सरकारची ही धोरणे बदलली पाहिजेत की नाही? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच घडामोडी अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देश उन्नती। नमस्कार।